आजच्या व्हिडिओची सुरुवात एका जबरदस्त आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाने करूया. जर महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व्यक्तीच अशा वादात अडकल्या तर समाजाने विश्वास ठेवायचा कोणावर? महाराष्ट्रात सध्या गाजत असलेलं भोंदूबाबा प्रकरण दिवसेंदिवस अधिकच धक्कादायक होत चाललं आहे. आणि या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत अशोक खरात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिप्समुळे या प्रकरणाने अक्षरशः खळबळ उडवली आहे. या व्हिडिओंमध्ये महिलांवर अत्याचार केल्याचे, लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत आणि काही प्रकरणांमध्ये तर हत्येचाही संशय व्यक्त केला जात आहे. पण या प्रकरणाला खऱ्या अर्थाने राजकीय वळण मिळालं तेव्हा जेव्हा या सगळ्यात नाव समोर आलं रुपाली चाकणकर यांचं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांचे अशोक खरातसोबत पूजा करतानाचे फोटो व्हायरल झाले. हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. कारण ज्या पदावर बसून महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करायचं त्याच व्यक्तीने अशा कथित भोंदूबाबाच्या दरबारात हजेरी लावणं लोकांना अजिबात पचलं नाही. इथपर्यंतच नाही तर काही अहवालांनुसार अशोक खरातसोबत आर्थिक व्यवहारांचेही आरोप झाले. त्यामुळे हा वाद आणखी गंभीर झाला. विरोधकांनीही या मुद्द्यावर जोरदार हल्ला चढवला आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दबाव इतका वाढला की अखेर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी राजीनामा देताना वैयक्तिक कारण दिलं आणि या संपूर्ण प्रकरणाचा कुठेही उल्लेख टाळला. आता इथून पुढे राजकारणात खरी उलथापालथ सुरू होते. कारण राजीनामा दिल्यानंतरही त्यांचा वाद थांबलेला नाही. उलट आता त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवण्याची मागणी जोर धरते आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि आमदारांनी एकमुखाने सांगितलं आहे की या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत आहे. सोशल मीडियावर देखील पक्षावर टीका वाढत चालली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीत हा मुद्दा जोरात चर्चिला गेला. देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीत अनेक आमदारांनी थेट मागणी केली की रुपाली चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. आता हा संपूर्ण निर्णय गेला आहे पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात. आता सगळ्यांचे लक्ष एका गोष्टीकडे आहे. सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? त्या रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवतील का की पक्ष त्यांना आणखी एक संधी देणार? पण या सगळ्या गोंधळात सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. हा फक्त एका भोंदूबाबाचा आणि एका नेत्या इतकाच विषय आहे की यामागे अजून मोठं जाळं दडलं आहे? कारण जे व्हिडिओ समोर येत आहेत, जे आरोप होत आहेत, ते फक्त सुरुवात असू शकते. पुढच्या काही दिवसात या प्रकरणात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच जर तुम्हाला या प्रकरणातील प्रत्येक मोठा अपडेट, प्रत्येक राजकीय घडामोड आणि प्रत्येक सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.